सिमिलॅरिटी चॅप्टर मधला शेवटचा पॉइंट, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. लास्ट थेरम सिमिलॅरिटी चॅप्टर मधला स्टेटमेंट आहे, व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर the ratio of areas of those triangles is equal to the ratio of the squares of their corresponding sides. स्टेटमेंट परत एकदा, when two triangles are similar, दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर then the ratio of the areas of two triangles is equal to the ratio of the square of their corresponding sides. स्टेटमेंट वरून तुमच्या लक्षात आलं असेल की दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले आहेत, त्या दोन ट्रायंगल सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्सच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो, हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. म्हणून दोन ट्रायंगल घेतले, एक ट्रायंगल घेतला एबीसी, दुसरा ट्रायंगल घेतला पीक्यूआर. हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत असं सांगितलेलं आहे, म्हणून गिव्हन मध्ये ट्रायंगल एबीसी इज सिमिलर टू ट्रायंगल पीक्यूआर. स्टेटमेंट मध्ये आलेले आहे की आपल्याला या दोन ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे. एरिया काढायचा असेल तर आपल्याला हाईट आणि बेस लागेल, म्हणून आपण या ठिकाणी या ट्रायंगल एबीसी मध्ये एडी ही हाईट काढली आणि ट्रायंगल पीक्यूआर मध्ये पीएस ही हाईट घेतली. एडी इज परपेंडिक्युलर टू बीसी अँड पीएस इज परपेंडिक्युलर टू क्यूआर. देन वी हॅव टू प्रूव्ह दॅट रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू द रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ their corresponding sides. म्हणून AB square upon PQ square is equal to AC square upon PR square is equal to BC square upon QR square. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. आपल्याला जे दिलेले आहे त्यावरून स्टार्ट करूया. आपल्याला दिलेले आहे ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR गिव्हन. दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणजे त्याचे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रंट होतात. आपण फक्त एकच आपल्याला लागणारा ट्रायंगल घेतला, अँगल बी इज कॉन्ग्रंट टू अँगल क्यू, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ सिमिलर ट्रायंगल, आणि साइड्स प्रपोर्शन मध्ये असतात. दोन ट्रायंगल सिमिलर म्हणून त्याच्या साइड प्रपोर्शन मध्ये AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR इज इक्वल टू AC अपॉन PR, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आपल्याला दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो पाहिजे, म्हणून ट्रायंगल AB एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू ट्रायंगलचा एरिया ABC, ट्रायंगलचा एरिया 1/2 BC इंटू AD बेस इंटू हाईट. तसंच एरिया ऑफ ट्रायंगल PQR 1/2 QR इंटू PC, QR हा बेस, PS ही हाईट, QR इंटू BC. हे 1/2 गेट कॅन्सल. BC अपॉन QR इंटू AD अपॉन PS. दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा BC अपॉन QR इंटू AD अपॉन PS हा आलेला आहे. आता या AD अपॉन PS याच्याऐवजी जर BC अपॉन QR आपल्याला लिहिता आलं, या AD अपॉन PS या रेशोच्या ऐवजी BC अपॉन QR हा रेशो लिहिता आला तर BC इंटू BC BC स्क्वेअर होईल आणि QR इंटू QR QR स्क्वेअर होईल. आपल्याला जे प्रूव्ह करायचे ते होऊ शकते. म्हणून AD आणि PC ह्या साइड होतील असे दोन ट्रायंगल घेतले. AD साइड होईल असा ट्रायंगल घेतला ADB आणि PS साइड होईल असा ट्रायंगल घेतला PSQ. हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर आहेत हे प्रूव्ह करायचे. अँगल B इज कॉन्ग्रंट टू अँगल Q हे आपण स्टेटमेंट मध्ये लिहिलेले, स्टेटमेंट नंबर 2. आणि अँगल ADB आणि अँगल PSQ हे दोन्ही 90 डिग्रीचे अँगल्स आहेत म्हणून हे कॉन्ग्रंट. हेच आपण लिहूयात. इन ट्रायंगल ADB and in triangle PSQ, angle B is congruent to angle Q from statement 2. Angle ADB is congruent to angle PSQ, each 90 degree.
therefore these two triangles are similar by AA test. आणि दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणून त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स ह्या प्रोपोर्शन मध्ये असतात, म्हणून AD अपॉन PS इज इक्वल टू AB अपॉन PQ. AD upon PS is equal to AB upon PQ, corresponding sides of similar triangle. Statement 9 मध्ये AD upon PS is equal to AB upon PQ आले. ह्या AD upon PS याच्याऐवजी आपण लिहू शकतो AB upon PQ. तसंच BC upon QR या रेशोचा जर विचार केला तर स्टेटमेंट नंबर 3 मध्ये आपण प्रूव्ह केलेलं आहे की BC अपॉन QR इज इक्वल टू AB अपॉन PQ. म्हणजे या BC अपॉन QR या रेशोसाठी पण आपण काय घेऊ शकतो, AB अपॉन PQ. हेच लिहिलं, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू या BC अपॉन QR साठी घेतलं AB अपॉन PQ. तसंच AD अपॉन PS याच्यासाठी सुद्धा घेतलं AB अपॉन PQ. हे घेतलंय फ्रॉम स्टेटमेंट 3, 4 आणि 9. स्टेटमेंट 3 मध्ये होतं BC अपॉन QR इज इक्वल टू AB अपॉन PQ. स्टेटमेंट 4 मध्ये एरियाचा रेशो घेतलेला आहे आपण, आणि 9 मध्ये AD अपॉन PS याच्यासाठी AB अपॉन PQ घेतलं. मग हे AB इंटू AB होईल AB स्क्वेअर, PQ इंटू PQ होईल PQ स्क्वेअर. म्हणजे जे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. आणि AB अपॉन PQ हा रेशो इक्वल टू आहे BC अपॉन QR आणि AC अपॉन PR. म्हणजेच आपण त्याचा पण स्क्वेअर लिहू शकतो की AB अपॉन PQ, त्याच्याऐवजी BC अपॉन QR लिहिता येते आणि स्क्वेअर असल्यामुळे BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. तसंच AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं की दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्सच्या रेशोच्या स्क्वेअर एवढा असतो. हा महत्वाचा थेरम आहे, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. थेरम 2-3 वेळा वाचून घ्या आणि त्यानंतर न पाहता वहीवर लिहा.